सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण मागच्या क्लासमध्ये सुरू केला होता आपण आपला चतुर्थ अध्याय, आणि आपण बघितलं होतं की ह्या चतुर्थ अध्यायामध्ये भगवंत सांगतायत की अवताराचं प्रयोजन काय आहे, तो कशासाठी येत असतो, आणि त्यासाठी ते सुरू करतात की ही जी परंपरा आहे ही अखंड परंपरा आहे. म्हणजे ही परंपरा काही आजचीच नाही आहे. तर ही त्यांनी पहिल्यांदा परंपरा सांगितलं की मी सूर्याला सांगितलं, असं करत 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 ही जी वैदिक परंपरा आहे ही आतापर्यंत चालत आलेली आहे. ते असं भगवान श्रीकृष्ण सांगतायत. पण ती तिथेच थांबत नाही आहे, ती आज गायत पण ती पूर्ण परंपरा चालू आहे, वेदांतिक किंवा ही वैदिक परंपरा. तर त्यावर अर्जुनांनी काही प्रश्न केले होते की मला कळत नाही की तुम्ही त्यावेळेस होता आणि आता पण आहात, तर याचा संदर्भ मला काही लागत नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यावरनं मग भगवंतांनी या काय म्हणतात ह्या अध्यायाचा जो उद्देश आहे तो म्हणजे अवताराचं कार्य हे समजून द्यायचं. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी इथे सांगितलं होतं की अवतार आणि साधारण जीव या दोघांमध्ये काय फरक आहे. त्याच्यामध्ये आपण 3 भेद बघितले होते. की एक बघितलं होतं की कर्णभेद, की आपण साधारण मनुष्य आपल्या कर्मामुळे आपण जन्म घेत असतो, आपल्यामध्ये कर्ता भोक्ता भाव हा असतो, आणि त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी आपण वारंवार जन्म घेत असतो. पण भगवंताचं तसं नसतं. ते हा जन्म घ्यायचा स्वीकारतात, ते केवळ करुणेमुळे, आपल्यासारख्या लोकांवर दया करावी यासाठी म्हणून ते मायेचा आश्रय घेऊन हा जन्मग्रहण करत असतात. त्यासाठी आपण मागे बघितलं की ते कसं शरीर ग्रहण करतात, म्हणजे त्यांच्या स्वरूपामध्ये कसा भेद आहे साधारण जीवामध्ये आणि अवतारामध्ये. कारण अवतार हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असा अवतार असतो, किंवा भगवंत आहेत ते कुठल्या कर्माने बांधलेले नाही आहेत, ते सदैव मुक्त आहेत. आपण अज्ञानात आहोत म्हणून आपण बंधनात आहोत, म्हणून आपण संसारात आहोत, आणि म्हणूनच आपल्याला मुक्तीची पण इच्छा आहे. आणि त्यानंतर मग पर्पज बघितला की त्यांचा पर्पज काय आहे, की आता तो आज आपण थोडंसं अजून सविस्तर बघू. त्यांचा पर्पज जो आहे भगवंताला इथे यायचा म्हणजे अवतार ग्रहण करण्याचा पर्पज जो आहे तो आपण आता आज थोडासा बघू. श्लोक नंबर 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आता इथे प्रयोजन सांगितलं गेलं आहे. हे 2 श्लोक फार फेमस श्लोक आहे आपल्याला, आणि ज्या लोकांनी हे सगळं महाभारत बघितलं आहे तर छोट्या छोट्या मुलांना पण हा श्लोक पाठ झाला आहे आता. तर हा खूप महत्त्वाचं. या 2 श्लोकांमधनं भगवंतांनी सांगितलं की त्यांचं येण्याचं प्रयोजन काय आहे. आपलं येण्याचं प्रयोजन आपण याच्यापूर्वीच बघितलं आहे की आपलं येण्याचं प्रयोजन आहे आपलं कर्म, आपल्या कामना वासना. मागच्या क्लासमध्ये म्हटलं होतं की आपणच आपलं स्वतःचं घर बांधत असतो. ते घर किती मोठं असावं, ते छोटं असावं, क्वचित कुठे असावं, जसं आपण बांधतो तसंच हे आपण आज जे शरीर घेतलं आहे हे शरीर आपण आता आपल्या आजच्या कर्मामुळे किंवा आजच्या कामना वासना ह्या घेऊन ऑलरेडी आपण ती ऑर्डर दिली आहे पुढच्या घराची. जर देवाची कृपा ह्या जन्मात झाली नाही तर ते घर आपल्याचं रेडी जाणार आहे, आणि जर देवाची कृपा झाली तर ते कदाचित दुसरा कोणी त्या घरात बसेल. तर आपण घर ऑलरेडी आपलं पुढच्या ह्याच्यासाठी घर बांधणं सुरू केलेलं आहे ह्या कामना वासनेच्या ह्या प्रभावामुळे. तर आपण आशा करू शकतो की आपल्याला कदाचित त्या घरात राहायला जागणार नाही. या पूर्ण भगवंताच्या एवढ्या संपूर्ण विश्वामध्ये त्याच्यासोबत आपण एकरूप होऊन जावे अशी आपली आशा आहे. तर म्हणून इथं म्हणतात की अवताराचं प्रयोजन आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानी. म्हणजे 2 उद्देश आहे. एक आहे अधर्मस्य अभ्युत्थानार्थ, आणि दुसरा आहे तदा आत्मानी सृजामी. ते 2 बघू आपण की ह्या 2 गोष्टी भगवंत करतात. एक काय आहे की धर्माचं रक्षण, आणि दुसरं अधर्माला कमी करणं किंवा अधर्माचा नाश करणं. हे त्यांचं कर्तव्य आहे भगवंताचं.
आणि हे कर्तव्य करण्यासाठीच म्हणून भगवंत पण म्हणजे वेगवेगळ्या वेळेस भगवान श्री रामचंद्र आले, भगवान श्रीकृष्ण आले, भगवान रामकृष्ण आले, चैतन्य महाप्रभू आले आणि बरेचसे लोक येत गेले आणि याच्या पुढे पण येत राहतील. तर जेव्हा जेव्हा हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढतो त्यावेळेस भगवंत येतात. हे आपल्याला ऐकून माहिती आहे आणि आपण बघतोच ते. हे जेव्हा बॅलन्स आपलं बिघडतं म्हणजे कसं बघा, शरीरामध्ये आपली एक इनबिल्ट सिस्टीम आहे. म्हणजे मला नाकात थोडंसं काही झालं तर मला शिंका येते, पोटाला गडबड झाली तर पोट काय सुट्टा आपण म्हणतो, किंवा माझ्या डोळ्यात थोडंसं काही जर आपण डोळ्याचा त्रास होतो किंवा आपण लगेच डोळा बंद करतो किंवा काय करतो किंवा डोळा बंद होतो. तर ही झाली इन्स्टंट सिस्टीम. म्हणजे ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये अशी एक सिस्टीम बसवलेली आहे की ती तुमची लगेच रिॲक्ट करते. जसं बघा, तुमच्या घरी फ्रीज असेल किंवा मोठे मोठे इक्विपमेंट्स असतील तर थोडा करंट जास्त कमी झाला तर फ्यूज उडतो आधी. ती फ्रीज खराब होत नाही, फ्यूज उडतो. तर ही आहे आपल्या शरीरामध्ये इनबिल्ट सिस्टीम. तसंच ही जर इनबिल्ट सिस्टीम समजा आपल्या बिघडली खूप आणि समजा उद्या कोणाला काही कॅन्सर झाला किंवा काही ट्युमर झाला तर मग काय करावं लागते? शस्त्रक्रिया करावं लागते. तिथे ह्या गोष्टी चालत नाही. तसंच या भगवंताचं येण्याचं प्रयोजन असतं की त्यांनी ऑलरेडी इनबिल्ट सिस्टीम दिलेली आहे. ही आपण बघितली आहे मागच्या चॅप्टरमध्ये की ह्या सृष्टीची त्यांनी ती निर्मिती केली. आपण बघितलं तर की हे यज्ञ आहे हा मोठा. आणि हे जे म्हणजे हा जीव, आपण साधारण वनस्पती, प्राणी हे एकमेकावर एक अवलंबून आहेत. म्हणजे पूर्ण पंचमहाभूतांनी बनलेली ही सृष्टी, त्यावर आपण अवलंबून आहेत, प्राणी अवलंबून आहेत, वनस्पती अवलंबून आहेत. तर ही इनबिल्ट सिस्टीम आहे. आता या इनबिल्ट सिस्टीममध्ये जर आपण बिघाड केला किंवा ही सायकलमध्ये जर इम्बॅलन्स झालं, जसं आपल्या शरीराच्या काही पार्टमध्ये इम्बॅलन्स झालं तर तशी शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणजे जेव्हा आपल्या हातात काही राहत नाही करायला तर डॉक्टर म्हणतात नाही तर पाय ॲम्पूट करायलाच पाहिजे, पाय कापायलाच पाहिजे, उपाय नाही आहे. म्हणजे पेशंट वाचवायचं असेल तुम्हाला तर तो पाय ॲम्पूट करायला पाहिजे. म्हणून धर्म वाचवायचा असेल तर भीष्म द्रोणांना मारायला पाहिजे. धर्माचं रक्षण करण्यासाठी कितीही मोठे असो, कितीही महान असो त्यांच्या क्षेत्रामध्ये, पण त्यांचा वध करणं आवश्यक आहे कारण ते अधर्माने गेलेले आहेत. तर हा भगवंताचा खरा उद्देश असतो की जेव्हा जेव्हा हे बॅलन्स बिघडतं धर्माचं, आता हे प्रत्येक काळातच झालं. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जेव्हा जेव्हा हा धर्माचा ऱ्हास होतो, म्हणजे सूर्यापासून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली हा वैदिक धर्म, पण प्रत्येक युगातच तो हळूहळू लोप पावतो किंवा त्याचं ते स्पिरिट कमी होतं. कारण काय आहे की आपण पुन्हा हे अर्थ आणि काम याच्यामध्ये आपण अडकले जातो. तर ते दाखवण्यासाठी हे म्हणून भगवंत नेहमी हा असा पृथ्वीवर जन्मग्रहण घेत असतात. किंवा आपल्या ह्याच्यात पण आपल्याला माहीत आहे की आयुर्वेदामध्ये की ते म्हणतात ना की कफ, पित्त, वात हे 3 नाड्या गडबड झाली तुमची तर तुमच्या शरीरामध्ये काही गडबड झाली बघतात ते. तर जेव्हा हे भगवंत बघतात की हा रोग किंवा हे अधर्माचं हे जे प्रसार झालेला आहे हा आता आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे, आणि अशा वेळेस मग भगवंत वेगवेगळ्या वेळेस आपण बघतो की ते वेगवेगळे शरीर घेऊन येतात. कारण हा आता सध्या आपण बघतोय की म्हणजे त्या मागच्या सायकलने बघितलं आपण की पाऊस पडतो, पावसामुळे काय होतं की वनस्पती निर्माण होतात, मग वनस्पती आपण खातो, त्यांनी आपलं संरक्षण केलं जातं. ही जी सायकल आहे ही सायकल थोडीफार बिघडलीत आपण ती त्या सेल्फ याने तयार होऊ शकते, पण त्याच्यापेक्षा जास्त जर बिघडली तर मात्र मग भगवंतांना तिच्यामध्ये इंटरफेअर करणं येतं. तर जेव्हा आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन होते तेव्हा भगवंत इथे येतात. म्हणून ते म्हणतात की धर्मस्य ग्लानिर्भवती, की धर्माची जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, की जेव्हा आता ऑपरेशन केल्याशिवाय शक्य नाही, तेव्हा भगवंत म्हणजे सृष्टी स्थिती करता जे भगवंत आहेत ते या पृथ्वी तलावर येतात. आणि दुसरं काय आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे एक ते प्रयोजन झालं की ते कशासाठी येतात, ते येतात धर्माचं रक्षण करण्यासाठी. दुसरं काय प्रयोजन त्यांचं, परित्राणाय साधूनां आणि विनाशाय दुष्कृतां, की साधूंचा परित्राण करणं म्हणजे त्यांना
म्हणजे धर्माचं रक्षण करणं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की समजा आपण म्हणतो की विज्ञानाला म्हणजे वाचवायला पाहिजे फॉर एक्झाम्पल. तर विज्ञानाला वाचवायला पाहिजे म्हणजे काय, विज्ञानाच्या संदर्भात नुसते पुस्तकं छापायला नको, पण जे वैज्ञानिक आहे त्या वैज्ञानिकांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. समजा म्हणजे संगीतकार आहे मोठे मोठे, तर त्या संगीताची कला जर वाचवायची असेल किंवा नृत्यकला वाचवायची असेल तर काय करायला पाहिजे की त्यासाठी पुस्तकं मोठे मोठे ते छापून किंवा लोकांना फ्री वाटून ते होणार नाही आहे. पण जे कलाकार आहेत, जे संगीतकार आहेत, त्यांना आश्रय देणं आवश्यक आहे. म्हणजे आपण त्या पुण्यामध्ये जेव्हा म्हणजे भौमानंद होते तेव्हा आम्ही हे जे वैदिक जे आपलं कल्चर आहे ते सध्या आता हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. आणि आम्ही तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात टूर केला होता. तेव्हा बघितलं की खूप अशा जुन्या संस्कृत पाठशाळा आहेत जिथे असे पंडित आहेत आणि त्या पंडितांना ते पूर्ण म्हणजे वेदाचं भरपूर नॉलेज आहे. म्हणजे कर्मकांडाचं पण नॉलेज आहे आणि ज्ञानकांडाचं पण त्यांना भरपूर नॉलेज आहे. म्हणजे आम्ही तसे काही काही तिथे म्हणजे परभणी वगैरे त्या साईडला जाऊन बघितलं आहे की म्हणजे त्या होम करून पाऊस पाडण्याची जी कला आहे ती आजही त्यांनी ती जतन करून ठेवली होती. तिथे आम्ही त्यांचे होम कुंड आणि तिथले असलेले विद्यार्थी सगळे बघितले होते. एनिवे, तर ही जी परंपरा आहे ही टिकून राहावी यासाठी म्हणून तेव्हा भौमानंदांची इच्छा होती की आपण एखाद्याशी इन्स्टिट्यूट करावी. त्यांना कारण आश्रय नाही आहे तर त्यांना आश्रय द्यावा. त्यांच्याकडनं जे काही नवीन त्यांना जे शिष्य मिळतील त्यातनं ही परंपरा पूर्ण समोर चालू राहील असं. तर ते झालं नाही, कदाचित भविष्यात पुढे होईल, माहिती नाही केव्हा होईल ते. तर जर तुम्हाला हा वैदिक धर्म वाचवायचा असेल तर ह्या वैदिक धर्माला नुसतंच ते पुस्तकं छापून त्याचा प्रचार करून स्वस्त पैशात विकून त्यांनी फायदा नाही आहे. तर ते जे वेद पाठक आहे, वेद वाचणारे लोक आहेत किंवा धर्माचा प्रसार करणारे लोक आहेत त्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे. हे झालं धर्माचं रक्षण. तर भगवंत धर्माचं रक्षण करतात म्हणजे काय आहे की या लोकांना प्रोटेक्शन देतात. म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र आले तेव्हा आपण बघा की हे सगळे ऋषी मुनी त्यांना विनंती करतायत की हे सगळे राक्षस येऊन आमचा यज्ञ खराब करतात, हा यज्ञ ध्वंस करतात, त्यापासून तुम्ही आम्हाला संरक्षण द्या. किंवा भगवान श्रीकृष्ण जेव्हा आले तेव्हा पण आपण बघतो भगवान श्रीकृष्णांच्या याच्यामध्ये की भीष्म, द्रोण किती हे मोठे मोठे युद्ध करते होते. द्रोणाचार्य ह्या सगळ्या पांडवांचे शिष्य होते. पण तरीही म्हणजे शिष्यांच्या विकनेस गुरुला माहीत असायला पाहिजे. त्यांना सगळ्यांचे विकनेस माहिती होते पांडवांचे. ते सहज पांडवांना हरवू शकले असते. पण भगवान श्रीकृष्णांच्या मध्यस्थीमुळे किंवा भगवान श्रीकृष्णांच्या त्या काय म्हणतात त्यांनी बुद्धी वापरल्यामुळे त्यांना परास्त केलं. का केलं की त्यांनी अधर्माचा आतापर्यंत जोपर्यंत त्यांनी म्हणजे कौरवांच्या साईडने होते तोपर्यंत त्यांनी अधर्माचंच रक्षण केलं होतं. श्रीकृष्णांनी बघा शेवटपर्यंत त्यांना म्हणजे त्यांना चान्स दिला होता. म्हणून भगवंत जेव्हा येतात किंवा भगवंत येऊन त्यांचा विनाश जेव्हा करतात तेव्हा ते दोन प्रकारे करतात. एक, पहिल्यांदा त्याला अधर्मापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जसं आपण बघतो की श्रीरामचंद्र पण बघा रावणाला शेवटपर्यंत हे देतात, वॉर्निंग देत जातात, त्याला शेवट निरोप पाठवतात की तुला आताही सीतेला तुम्ही सन्मानपूर्वक पाठवून द्या, मी निघून जाईल. आपण बघतो भगवान श्रीकृष्ण पण शेवटपर्यंत सांगतात की बस एका सुईच्या टोकावर मिळेल एवढंच फक्त आम्हाला जागा द्या. पण हे कुठल्याही गोष्टी यांनी ऐकल्या नाही आहेत. म्हणजे काय करतात यातनं करणं म्हणजे काय की भगवंत त्यांना अधर्माचा रस्ता सोडून धर्माकडे येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत होते. हा एक मार्ग झाला. आणि दुसरा मार्ग काय आहे, समजा क्षत्रिय काय करतील, युद्ध करतील. पण समजा ब्राह्मण समजा आपण म्हटलं की श्रीरामकृष्णांचा जन्म झाला, त्यांनी पण अवतार घेतला. मग त्यावेळेस काही असे कौरव पांडव आपल्याला दिसत नाही कोणी की कौरवांसारखे लोक आहेत की रावणासारखे लोक आहेत. तर अवतार जशा कंडिशन आहेत त्याप्रमाणे तो आपला जन्म घेत असतो. तर भगवान श्रीरामकृष्ण आले तर त्यांनी काय केलं की त्यांनी उपदेश देऊन की यावेळेस काही तुम्हाला शस्त्रांची आवश्यकता नाही आहे, यावेळेस तुम्हाला काही रावणाला मारायचं नाही आहे, पण यावेळेस तुम्हाला हे पूर्ण म्हणजे सध्याचा हा आपला जो म्हणजे या युगाचा जो माइंडसेट आहे, माइंडसेट काय आहे की फक्त अर्थ आणि कामाला आपण महत्त्व देतो आहे. म्हणजे ही काय म्हणतात भोगवाद हा श्रीरामकृष्ण याच्यात इतका बळावला होता, अजूनही काही कमी झाला असं म्हणत नाही, पण तेव्हा
इतका बळावला होता तो की त्या माइंडसेटमधनं लोकांना बाहेर काढायचं हे खरं अवतारासमोरचं काम आहे. तिथे काय आता युद्ध करायला पाहिजे किंवा रावणाला मारायला पाहिजे असं या अवतारात, या युगातल्या अवताराचं काम नाही आहे. मग तो माइंडसेट कसा करायचा म्हणून श्रीरामकृष्णांचं बघा प्रत्येक पानावर मला कित्येक लोक म्हणतात की काय हो तेच रिपिटेशन आहे श्रीरामकृष्ण पुस्तकामध्ये. प्रत्येक पानावर म्हणतात बघा कामिनी कांचन तुम्हाला भगवंतापासून दूर घेऊन जाईल किंवा देवाचं म्हणजे दर्शन करणं हाच या मानव जीवनाचा उद्देश आहे. हे का रिपिटेशन करतात की ते विसरलो आहे आपण. तर या अवतार कार्यामध्ये ते दुष्कृतांचा विनाश कसा करतात किंवा पापी लोकांचा विनाश कसा करतात की ह्या शिकवणुकीमुळे त्यांचं मन बदलेल आणि त्याच्यामुळे मग त्यांनी सोबत जे काही लोक आणले आणि पुढची लीला केली तो भाग वेगळा. तर अवताराचं अवतार जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्यांचं असतं की परित्राणाय साधूंना म्हणजे साधू लोकांना आश्रय देतात ते. आणि आपण पण साधारण माणसांनी पण हा विचार नेहमी करायला पाहिजे की जिथे जिथे चांगल्या काही गोष्टी चालू आहेत त्यांना सपोर्ट करणं. म्हणजे मी म्हणेन की जे लोक मठाला डोनेशन देतात किंवा काय मठाला सस्टेन करण्यासाठी म्हणून जे काही मदत करतात हा तो एक धर्माचाच प्रकार आहे की कुठे काही चांगली गोष्ट चालू आहेत त्यात त्यांनी काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. म्हणजे पैशांच्या दृष्टीने म्हणा किंवा फिजिकली म्हणा किंवा जसे तुम्ही जाऊन शिकवायचे फ्रीमध्ये जाऊन त्या शाळेमध्ये जाणं त्या मुलांना शिकवणं. आता हेही तसंच आहे परित्राणाय साधूना की ज्या लोकांमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं रक्षण करून त्या वाढवायच्या त्याची वृद्धी करायची. आता ही एक गोष्ट आहे. आणि दुसरं आहे विनाशाय दुष्कृताम की जे लोक आता ते ऐकत नाही आहेत म्हणजे जो रोग बळावला आहे तर त्यासाठी म्हणून भगवान रामचंद्र आले श्रीकृष्ण आले त्यांच्या काळामध्ये. आणि यावेळेस भगवान श्रीरामकृष्ण येऊन काय करतायत की ते माणसांचं माइंडसेट बदलायचा प्रयत्न करतात. म्हणजे श्रीरामकृष्ण माणसाचं माइंडसेट बदलायचा प्रयत्न करतायत आणि स्वामीजींनी तर हा पूर्ण जगात घेऊन गेले स्वामीजी हा मेसेज करून की पूर्ण जगाचा माइंडसेट बदलायचा ते प्रयत्न करतात. त्या अवताराचं काम काही साधं एखाद्या छोट्याशा ह्या कामारपूरसारख्या खेड्यामध्ये किंवा वेस्ट बेंगॉलच्या ह्या तर हे झालं अवतारांचं यायचं खरं कारण. पुढचा श्लोक आपण बघू. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. याकरिता हे अर्जुना माझा जन्म आणि माझे कर्म दिव्य अर्थात अलौकिक आहे असे जो तत्वतः रहस्यपूर्वक जाणतो तो शरीराचा त्याग केल्यानंतर पुन्हा जन्म पावत नाही व मलाच येऊन मिळतो. आता इथे भगवंतांनी सांगतायत की मला जाणल्यानंतर म्हणजे पुन्हा आता हा पहिल्यांदा आपण टॉपिक बघितला होता की गीतेचं पहिल्या 5-6 श्लोकांमध्ये गीतेचं काय म्हणतात त्याला म्हणजे महात्म्य सांगितलं होतं. गीतेचं महात्म्य काय ते सांगितलं आणि नंतर आपण अवतारांचं बद्दल बोललो अवतार का घेतात वगैरे. आता पुन्हा भगवंत त्या पुढच्या जुन्या त्यांच्या टॉपिकवर येत आहेत की मोक्षशास्त्र की आता हे मी माझं सगळं सांगितलं की मी एवढा त्या सूर्यापासून सगळ्यांना हा परंपरा दाखवला. मी कशासाठी या पृथ्वीतलावर येतो आहे. कोणासाठी येतात भगवंत पृथ्वीतलावर आपल्यासाठी. आणि मग इथे आपल्यासाठी जेव्हा येतात तर मग त्यांना जाणायचं कसं त्यांना ओळखायचं कसं की साधारण माणसासारखे ते येतात ते काही असे वेगळं काही त्यांचं रूप नसतं. तर साधारण माणसासारखे आल्यानंतर जर त्यांना ओळखणं हे अजून कठीण. म्हणून ते म्हणणं की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः की माझा जन्म का झाला आहे आणि माझं कर्म घेण्याचं प्रयोजन काय आहे हे जर त्यांनी तत्वतः जाणलं. आता तत्वतः जाणलं म्हणजे काय आता आपणही म्हणतो की श्रीरामकृष्ण अवतार आहेत पण आपल्याला ठीक आहे प्रत्येकाच काही त्यांच्या जीवनावर थोडेफार अनुभव झाले असतात. भगवंताची कृपा आपल्याला मिळाली असते भगवंत आहेत याची आपल्याला थोडीफार झलक कधी कधी मिळालेली असते. पण ते खरोच अवतार आहे की नाही हा आपला विश्वास आहे. आय अंडरस्टँड की हा आपला विश्वास आहे. देवाची कृपा असल्यापासून आपला विश्वास आलेला आहे आपल्यामध्ये की ते अवतार आहेत किंवा ईश्वर आहेत. पण जर आपण क्रिटिकली बघायला गेलं की हे अवतार आहेत की नाही हे कसं ओळखायचं ते कसं ओळखायचं म्हणजे त्याला कसं जाणायचं. तर इथे थोडक्यात आपल्याला पुन्हा थोडासा वेदांताचा पाठ आणायला पाहिजे. वेदांताचा पाठ आणायला पाहिजे म्हणजे कसं की वेदिक धर्म
किंवा वेदांत जेव्हा म्हणतो की तुम्हाला स्वतःचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, आता इथं स्वतःचं स्वरूप जाणणं म्हणजेच भगवंताला जाणणं आहे. कारण अल्टिमेटली तुम्ही तिथेच जातात, कारण भगवंतामध्ये काय ते चैतन्य आहे, आपल्यामध्ये पण ते चैतन्य आहे. फक्त आपण काय करतो की आपण आपल्याला करता भोगता समजून ह्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सला घेऊन आपण राहतो. तर जर मी हा बॉडी माइंड कॉम्प्लेक्स सोडून जर अजून वरती आलो, जसं आपण काही क्लासांपूर्वी बघितलं होतं की माझा लोअर आय आणि हायर आय याच्याबद्दल आपण मागे बोललो होतो. तर मी माझा हा लोअर आय जर सोडून वरती आलो थोडासा, माझा कॉन्शियसनेस सध्या माझं शरीर मन हा आहे, हा नसून मी आत्मा आहे, हा जर कॉन्शियसनेस आपला सदैव राहिला आणि याचं जर आपल्याला प्रतीती आली, मी नुसतंच मनात असं नाही, पण जर आपण खरोखर याची प्रतीती आली, आपल्याला जाणीव झाली, याची अनुभव झाला आपल्याला याचा, तर दुसरं काही अजून जाणण्यासारखं राहत नाही. म्हणजे भगवंताचं म्हणणं काय आहे की मला जाणणं म्हणजे काय की चैतन्य जे आहे, हा कॉन्शियसनेस जो आहे, याचं स्वरूप तुम्ही जाणा. म्हणजेच काय की तुम्ही बॉडी माइंड याच्यातनं बाहेर येऊन चैतन्याकडे तुम्ही प्रवास करा. म्हणजे सदैव आपण जे शरीर आपण आपलं घेऊन बसतो, किंवा मला माझ्या शरीर माइंडच्या जो काही आपला हा पूर्ण एक पर्सनॅलिटी आपण तयार झालेली आहे, हीच आपली शेवटी राहणार आहे असं न समजता तुम्ही चैतन्य बघा. माझ्यामध्ये पण ते चैतन्य आहे, तुमच्यामध्ये पण ते चैतन्य आहे. ह्या चैतन्य हे दोघांमध्ये कॉमन आहे. शरीर दोघांमध्ये पण कॉमन आहे. भगवंताला पण शरीर आहे, मला पण शरीर आहे. पण दोघांचे शरीर जाऊन गळल्यानंतर म्हणजे माझंही शरीर केव्हा जाणार आहे आणि त्या अवतारांचं पण कधीतरी गेलंच आहे, कारण शरीर घेतलं की जाणारच आहे. तर शरीराचा पार्ट सोडून तुम्ही जर माझ्या चैतन्याच्याकडे जर बघितलं तर तुम्हाला माझं खरं स्वरूप कळून येईल. म्हणजे अवतार मी का घेतला याचं खरं स्वरूप कळून. कारण हे श्रीकृष्ण आले, राम आले, श्रीरामकृष्ण आले किंवा पुढे अजून कोणी येतील, हे वेगवेगळे शरीर घेऊन येतात आणि हे शरीर येणार आहे, आज आहे किंवा उद्या नाही. तर ह्या जाणाऱ्या येणाऱ्यासाठी म्हणून ठीक आहे, म्हणजे मला जे अवतार येतात त्यांचं मला भक्ती करण्यासाठी म्हणून मला खूप उपकारक आहेत ते. म्हणजे ॲज अ सगुण ईश्वर म्हणून माझ्यासाठी खूप कामाचे आहेत ते, कारण त्यांनी माझी भक्ती वाढतं किंवा मी आध्यात्मिक दृष्टी पण वरती जाऊ शकतो. परंतु अल्टिमेट काय आहे की चैतन्य अल्टिमेट आहे. आणि झालं काय की आपण चैतन्य विसरून बसलो आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तुमच्यामध्ये जे चैतन्य तुम्ही विसरून बसला आहात त्याला जरा वरती काढा, त्याच्यावर धूळ पडली आहे. म्हणजे समजा एखादा म्हणजे एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगा होता, पण त्या राजाला त्या मुलाचं काही असं म्हणजे त्याचा काय म्हणा व्यवहार किंवा काय असं त्याला पटला नाही. म्हणून त्याने काय केलं, त्याच्या मुलगा तर राजाचा मुलगा काय करणार, त्याला कामाचे काम काही सवय नसते, तर तो काही दिवस तो इकडे भटकला, सगळं कुठे त्याच्या राज्यावर कुठेतरी फिरत होता तो, आणि मग भिक्षा मागायला लागला. काय करणार, जगायला तर पाहिजे. आणि जेव्हा असं बरेच वर्ष असे निघून गेले त्याचे, आणि जेव्हा हा राजा आता थोडासा मात्रावा लागला तेव्हा तर लक्षात आलं की आपल्याला एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलगा पण आता आपला माहीत नाही कुठे आहे काय आहे, आणि आपल्याला आता काही दिवसांतर कदाचित हे शरीर आपलं जाईल, पण तो मुलगा कसाही असो माझाच मुलगा आहे, तो त्यालाच आपण गादीवर बसवायला पाहिजे असं समजून तो पूर्ण मग थोडी मुलाला शोध घेतो. आणि मग जेव्हा शोध घेत जातो तेव्हा लक्षात येतं की एक त्याचा मुलगा कुठेतरी आहे आणि भिक्षा मागतो आहे. मग तो प्रधानाला पाठवतो आणि प्रधानाला म्हणतो की जा त्या मुलाला माझ्या घेऊन ये. आणि जसा तो प्रधान त्याला भेटतो, त्याला नमस्कार करतो, मुजरा करतो, काय करायचा तो, आणि म्हणतो तुम्हाला महाराजांनी बोलवलं आहे, तुम्हाला आता तुमचा राज्याभिषेक होणार आहे. आता इतके दिवस आतापर्यंत त्याचं ते जे राजेपण होतं ते दबलं होतं. तसा होता तो राजाच, पण स्वतःला भिकारी समजत होता. आणि जसं ते त्या प्रधानाने सांगितलं की तुला आता चालायचं आहे, त्याच्या आत असलेलं ते काय म्हणतात ते तो कॉन्शियसनेस तो त्याचा बाहेर आला की मी तर राजा आहे, चला बोलवा रथ, मी रथावर बसतो आणि चला आपण राज्याभिषेकासाठी निघून जाऊ. तर असंच आपलं झालेलं आहे की आहे आपल्यामध्ये ते ब्रह्मचैतन्य, पण आपण भिकारासारखे
या माणसामध्ये सुख शोधतो, त्या पैशामध्ये सुख शोधतो, त्या घरामध्ये सुख शोधतो. नुसतं आपण अक्षरशः आपण भिकाऱ्यासारखं वणवण मागतोय की मला सुख द्या, मला आनंद द्या, मला सुख द्या, मला आनंद द्या. पण हा सुख आणि आनंद बाहेर कुठेच नाही. तुम्ही बघा, आपण त्या गोष्टीला सुख किंवा आनंद देत असतो. तर ही जी भिकाऱ्याची आपली वृत्ती आहे, बाहेर आनंद शोधण्यामध्ये, ती काढून आपण आनंद आपल्यामध्ये शोधायचा प्रयत्न करायला पाहिजे. आहे आपल्यामध्ये आनंद, पण राजपुत्राची जशी गोष्ट सांगितली दबलेला. आता आपण तो राजपुत्र गेल्या 20 वर्षांपासून स्वतःला भिकारी समजतोय. तो शेवटपर्यंत विसरूनच गेला होता की मी राजपुत्र आहे. तर प्रधान येऊन सांगतो म्हणजे काय, आपल्याला पण हे जे शास्त्र वाचन आपण करतो किंवा शास्त्राचा अभ्यास जो करतो, हे शास्त्र तेच काम करतं की आपल्यामध्ये असलेलं ते दिव्यत्व ते थोडं बाहेर काढायचा प्रयत्न करतो, ते थोडंसं आपल्याला जागृत करून द्यायचा प्रयत्न करतो. कारण आपण आज जे आहोत हे म्हणजे कसं बघा, म्हणजे हे शरीर जे आहे हे छोटी मातीने बनलेलं आहे, पृथ्वीने बनलेलं आहे. आणि हे जे तत्व आहे त्याला आकाश तत्व म्हणतात. म्हणजे थोडंसं सिमिली द्यायचं झालं तर आपण जसं क्षितिजाजवळ आहे बघा, म्हणजे कसं ते जमीन आणि आकाश कधीच एक झालेलं दिसत नाही. असं वाटतं जणू काही एक झालेलं आहे, पण तुम्ही कितीही जा कधीच जमीन आणि आकाश एक होणार नाही. तसंच हे आपण शरीराला जे घेऊन बसलेलं आहे की मी शरीर आहे, माझंच शरीर म्हणजेच आत्मा, हे जे घेऊन बसलो आहे, तर हा जो बोध आहे शरीर आणि मनाचा असलेला बोध, हा बोध तुम्हाला कधीच त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाणार नाही. तुम्हाला जर आत्मतत्वापर्यंत जायचं असेल, त्या चैतन्यापर्यंत पोचायचं असेल, तर तुम्हाला हे मागे ठेवायला पाहिजे. म्हणूनच हे जे शास्त्रात थ्रू किंवा अवतार येतात म्हणजे काय करतात की हा जो बोध आहे, हा जो कॉन्शियसनेस आहे, म्हणजे शारदांजी महाराज म्हणतात ना त्या इंट्रोडक्शनमध्ये की श्रीरामकृष्णांनी येऊन या भारताचा पूर्ण कॉन्शियसनेस त्यांनी जागा केला. पूर्ण कॉन्शियसनेस जागा केला म्हणजे काय केलं की थोडंसं जे काही असतील लोक त्यांच्यामध्ये हा एक भाव निर्माण केला की अरे तुम्ही काय ह्या शरीराला घेऊन बसलायत, काय ह्या पैशाला घेऊन बसलायत, ते आहे, ते कामाचंही आहे, पण फक्त ते एका लेव्हलपर्यंत. पण अल्टिमेटचा उद्देश काय आहे की भगवंतांचा प्राप्ती करून घेणं किंवा स्वतःचं ज्ञान प्राप्त करून घेणं की मी स्वतः कोण. भगवंत पण हा एक दोन्ही शब्द एकच आहे की देवाचं दर्शन कर म्हणा किंवा ब्रह्माला जाणणं म्हणा किंवा आत्मदर्शन करणं, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर कॉन्शियसनेस जागाला म्हणजे काय आहे की आपल्यामध्ये हे ॲटलिस्ट हा एक कॉन्शियसनेस त्यांनी आणला, हा एक माइंडसेट तयार करायचा प्रयत्न करतात की हळूहळू आपण पण त्या स्तरावर जाऊन पोचू. तर म्हणून इथे भगवंत म्हणतात की जे लोक माझं हे प्रयोजन जाणतात की मी कशासाठी आलो आहे, माझं प्रयोजन काय आहे आणि माझा दिव्य जन्म जो झालेला आहे, हा दिव्य जन्म कशासाठी आलेला आहे, हे जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात की असे लोक मुक्त होतात, म्हणजे मलाच येऊन मिळतात. कारण काय शेवटी मलाच येऊन मिळतात म्हणजे काय, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की चैतन्य शेवटी कॉमन आहे दोघांमध्ये. म्हणजे मी माझं काय म्हणतात, माझं आत्म्याचं दर्शन करणं काय आणि भगवंताचं दर्शन करणं काय एकच आहे. 10वा श्लोक. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. आणि हे अर्जुन, पूर्वी देखील प्रीती भय व क्रोध यांनी रहित होतसाते अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित असलेल्या मला शरण झालेले पुष्कळसे पुरुष ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहे. पुन्हा तोच टॉपिक इथे कंटिन्यू आहे की मोक्षशास्त्राचा पुन्हा इथे त्यांनी तो सब्जेक्ट आणलेला आहे की भगवत दर्शन जर करायचं असेल तुम्हाला तर 2 स्तरावर ते होतं. तर 2 स्टेजेस आहेत. एक स्टेज आहे सगुण ब्रह्म आणि दुसरी आहे निर्गुण ब्रह्म. सगुण ब्रह्म म्हणजे कसं की जिथे सगुण आहे, दोन्ही आहे की भगवंताचं फॉर्म आहे, म्हणजे आपण जसे श्रीरामकृष्णांना बघतो, श्रीरामचंद्रांना बघतो, तो पूर्ण फॉर्म आहे. आणि त्यांच्यावर जे आपण गुण आरोपित केले आहे की ते ईश्वर आहेत किंवा काय आहे, हे जरा सगुण रूप. आणि निर्गुण म्हणजे कसं काय, फक्त जिथे कॉन्शियसनेस चैतन्याचं रूप.
तिथे कुठलाही शरीर नाही किंवा कुठलंही काही बाहेरचं काही गुण दिसत नाही, निर्गुण. ह्या 2 स्टेजेसमधनं भगवंताचं दर्शन आपल्याला होतं. आता सगुण ब्रह्मामध्ये आपण बघतो श्रीकृष्ण आहे, श्रीराम आहे, रामकृष्ण आहे की ज्यांना फॉर्म आहे. आता ह्या सगुण उपासना जी आपण करतो, ही सगुण उपासनामध्ये पण पुन्हा 2 भाग पडतात. एक आहे एकरूप दर्शन आणि दुसरं आहे विराट दर्शन. हां, की एकरूप दर्शन म्हणजे कसं काय, समजा मला श्रीरामकृष्ण फक्त आवडतात, म्हणजे मी त्यांना अवतार मानतो, मग त्या रूपाला घेऊन मी समोर जातो. कोणाला भगवान श्रीरामकृष्ण आवडतात, त्यांना घेऊन मी समोर जातो. आता जेव्हा मी यांना समोर घेऊन जातो तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या 5 प्रकारच्या भक्ती सांगितल्या की शांत भाव, मधुर भाव, वात्सल्य भाव, दास्य भाव आणि सख्य भाव. या 5 प्रकारच्या भावांनी मी त्या ईश्वराशी संबंध जोडू शकतो. हां, श्रीरामकृष्ण म्हणत ना की ऋषींचा शांत भाव होता, म्हणजे काय, त्यांनी ते स्वतःच्या याच्यात ऋषी मग्न राहायचे आणि भगवंत ईश्वराशी ते संबंध जोडायचे. आणि ह्या 5ही भावांमधून श्रीरामकृष्ण त्यांनी साधना केलेली आहे. दास्यभावाने साधना केली आहे, त्यांनी शांत भावाने साधना केलेली आहे, सख्य भावाने साधना केली आहे. आपण जर श्रीरामकृष्णांचं चरित्र वाचलं तर लक्षात येतं की ह्या 5ही भावांचा आधार घेऊन सखी भावाने त्यांनी लक्ष केलेलं आहे. तर या 5ही म्हणजे भावांचा आधार घेऊन श्रीरामकृष्णांनी त्या एकरूप ईश्वराचं दर्शन प्राप्त केलं आहे, म्हणजे कोणा कालीचं दर्शन प्राप्त केलं. तर हे झालं आहे एकरूप दर्शन, सगुण दर्शन. आता या सगुण दर्शन म्हणजे इथे मी हळूहळू देवाशी एक नातं जोडून, एक संपर्क जोडून मी भगवंताची आराधना करतो. म्हणजे हे कसं की एकदम माझे आणि भगवंताची एकदम सिक्रेट रिलेशनशिप असते. म्हणजे ते आहे ना, आपण म्हणतो स्विस बँकेचं अकाउंट, की स्विस बँकेत पैसे कोणा किती आहे तर त्या माणसालाच फक्त माहिती आहे किती पैसे आहे. सिक्रेट अकाउंट आहे, कोणालाच माहीत नाही आहे. तसा ह्या 5 भावांनी आपण सिक्रेट अकाउंट भगवंताशी जोडू शकतो. हां, आणि त्या सोबत भावाशी आपण देवासोबत एकरूप राहून हळूहळू 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 आपण भगवंताकडे पोचू शकतो. म्हणजे काय होतं, या 5 भावांनी आपण देवांना आळवतो म्हणजे काय करतो की आता सध्या आपला जो वर्ल्डवर डिपेंडन्स होता, म्हणजे जगावर जो डिपेंडन्स आहे की मला माझा काका, मामा, दादा हे सगळे माझे पैसा, घर मला सदैव मदत करेल, हा जो डिपेंडन्स आपला जगावर डिपेंडन्स आहे, बाहेर जो डिपेंडन्स आहे, तो आता हळूहळू तुमचा गॉड डिपेंडन्स होत आहे. आता हळूहळू तुम्ही त्या एकरूप भगवानवर डिपेंड होत आहे. काही काळ तुम्ही ते घालवला सगळं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की नाही, हे तर तकलादू आहे सगळं. म्हणजे मी एखाद्या जर आता या खुर्चीवर पक्का बसलेला आहे, पण इथं जर कागदी खुर्ची असेल मोठी आणि मी जर बसलो तर काय होईल, ते खाली जाईल, पडेल सगळं, मी पण पडेल. तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण कुठल्या एक्सटर्नल गोष्टीवर जे डिपेंडंट राहतो, आणि या कोरोनाच्या काळामध्ये बघा कित्येक लोकांना लक्षात आलं आहे, म्हणजे त्यांनी जर विचार केला तर ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड राहून आपल्याला ज्या गोष्टी वाटत होत्या की आम्हाला आधार देतील, ज्या गोष्टी वाटल्या की या सुरक्षितता देतील, त्या पण ढासळून पडल्या सगळ्याच्या. तर सगुण ईश्वराच्या आराधनेने काय होतं की माझा जो वर्ल्डवर डिपेंडन्स होता, जगावर जो डिपेंडन्स होता, तो आता माझ्या ईश्वरावर डिपेंडन्स आहे. की आता मी ईश्वराभिमुख झालो आहे आणि ईश्वराच्या शिवाय मला आता दुसरा कुठला सहारा नको आहे. ईश्वराशिवाय मी कुठे दुसरी सिक्युरिटी शोधत नाही आहे. आता मी सिक्युरिटी ठेवेन, मी बँकेत पैसे ठेवेन, मी शेअरमध्ये पैसे गुंतवेन, ते ठीक आहे, पण हे फक्त व्यवहार म्हणून. व्यवहारात जोपर्यंत मला प्रारब्ध आहे, जोपर्यंत मला राहायचं आहे, म्हणून त्या प्रारब्धासाठी पण जे काही करणं आवश्यक आहे मी करतो, ते करणारच आहे आणि ते करणं आवश्यक पण आहे. परंतु ते त्यावर काय मी डिपेंड राहणार नाही आता. म्हणजे मानसिक डिपेंडन्स ज्याला म्हणतो आपण, सायकोलॉजिकल डिपेंडन्स जो आपण म्हणतो, की इमोशनल डिपेंडन्स जो आपण म्हणतो, तो आता मी पूर्ण ईश्वरामध्ये शोधतो आहे. तर ह्या भगवत दर्शनामध्ये ह्या एक भाग झाला एकरूप दर्शन. त्या एकरूप दर्शनामध्ये आपण ह्या 5 वेगवेगळ्या भावाने भगवंताशी संपर्क ठेवू शकतो, त्याच्याशी नातं जोडू शकतो. आणि हे नातं जोडल्याने आता बघा ना, श्रीरामकृष्ण जीवनामध्ये की प्रत्येक गोष्ट त्यांना आईला माहीत,
म्हणजे कालीमातेला माहिती आहे, त्यांना काहीही विचारा कालीमातेला माहिती आहे. हा झाला ईश्वर डिपेंडन्स. त्यांना कुठलीही गोष्ट ते म्हणत नाही की मला माहिती आहे, ते सगळं जे काही त्यांना सांगा तेवढं आईला माहिती आहे. जसं त्यांनी आपल्या यांना गिरीश घोषांना सांगितलं श्री रामकृष्ण की तू काय म्हणतात त्याला पॉवर ऑफ अटर्नी दे देवाला. म्हणजेच काय कर की प्रत्येक गोष्टी तू दारू पण पितो आहे ना तर देवाला ऑफर करून पी. त्यांनी दारू सोड म्हणते नाही त्यांना की प्रत्येक गोष्ट तू देवाला दे. आता आपण जसं सुरू केलं तर आपण कुठली गोष्ट वाईट देवाला देऊ शकू का? नाही देऊ शकणार. हळूहळू आपण त्यातनं विरत होऊ. तर तसंच इथे भगवंत इथं सांगतायत की तुम्ही जेव्हा एकरूप देवाचं दर्शन करता तर तेव्हा तुमचं काय होतं की जगावर न विसंबता आपण आता ईश्वरावर विसंबायला सुरुवात केली आहे. हा एक भाग. आता निर्गुण उपासना जेव्हा आपण करतो म्हणजे निर्गुण उपासना म्हणजे कसं किंवा ही निर्गुण नाही, ही विराट उपासना जी आपण करतो म्हणजे मी ह्या सगुण ईश्वराच्या आराधनेमध्ये मग दोन भाग सांगितले. एक सांगितला एकरूप दर्शन आणि दुसरा विराट. तर विराटाची उपासना जेव्हा आपण करतो की ह्या पूर्ण जगामध्ये जे काही आहे आणि माझ्यामध्ये शरीरामध्ये जे आहे त्याच्याशी आपण कम्पेअर करतो. स्वतःला कम्पेअर करतो म्हणजे कसं की म्हणजे यात उपासना आहेत आपल्या ह्या उपनिषदांमध्ये की माझे डोळे जे आहेत ते माझे चंद्र सूर्य आहेत, की माझ्या हातावर अंगावर जे लोम आहेत ते सगळं हे पूर्ण काय म्हणतात ते वनस्पती आहेत किंवा काय असे पूर्ण छान असं इथे कम्पेअर केलेलं आहे की इथे मी माझ्या शरीराचा क्षुद्रपणा सोडून मी या विराटमध्ये माझं सगळं विश्व बघतो आहे. ही विराट झाली उपासना. आता ही विराट उपासना कशी झाली की ही आता पहिल्यांदा काय सांगितलं मी की जगावरचा डिपेंडन्स सोडून मी भगवंतावर डिपेंड झालो आणि जेव्हा मी विराट उपासना करतो आहे तेव्हा आता मी स्वतःवर विसंबलो आहे. आता इथे भगवंत पण गेले आहेत. हे अजून थोडी उच्च अवस्था आली आहे इथे की आता मीच या सगळ्या सृष्टीचा करता आहे, माझ्यामुळे सगळी सृष्टी आहे. हा जो भाव येतो आपल्यामध्ये, मी जर माझ्यामध्ये जर आत्मतत्व बघितलं आणि ईश्वरामध्ये ते आत्मतत्व एकच जेव्हा बघितलं तेव्हा आपोआप ईश्वर गळून पडतो. कारण मी अजूनही वेगळा समजतो ईश्वरासाठी म्हणून ईश्वर वेगळा आणि मी वेगळा आहे. पण जेव्हा ईश्वरामध्ये मी माझं एकत्व बघेन तेव्हा ईश्वर राहणारच नाही आणि तेच खरं ज्ञान आहे. तर आता मी ईश्वरावर पण अवलंबून राहता आता फक्त मी आत्म्यावर अवलंबून आहे. मी फक्त आत्मतत्वच माझ्यामध्ये आता राहिलेलं आहे. हा असा या साधकाचा प्रवास होत असतो. म्हणजे वर्ल्ड डिपेंडन्स टू गॉड डिपेंडन्स आणि गॉड डिपेंडन्स टू सेल्फ डिपेंडन्स. आणि हा प्रवास भगवंत या श्लोकामध्ये सांगतायत. तुम्हाला स्पिरिच्युअली डिसिप्लिन म्हणजे ह्या स्पिरिच्युअली जर तुम्हाला प्रोग्रेस करायचा असेल या जीवनामध्ये त्यासाठी म्हणून त्यांनी सुंदर श्लोक सांगितला आहे. पहिले ते म्हणतात की वीतराग भय क्रोधा मनमया मामोपासना. मनमयामध्ये शब्द आला आहे बघा. हा फार चांगला शब्द आहे. मनमया म्हणजे एखाद्या गोष्टीचे वेडे होणं, एखाद्या गोष्टीचं वेड लागणं किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ओबेज. की एखाद्या गोष्टीला झपाटल्यासारखं आपण जाणं मन म्हणा. की जे आता खेळाडू आहेत बघा, क्रिकेट खेळणारे आहेत, टेनिस खेळणारे आहेत किंवा जे काही लोकांना पॅशन आहे तेव्हा दिवस रात्र ते करत असतात वेड्यासारखे. त्यांना भूक तहान काही नसते. तर भगवंत म्हणतात की मनमाया की जेव्हा तू मोक्षासाठी असा मनमाया होतील, जेव्हा तू मोक्ष मिळवण्यासाठी आत्मदर्शन करण्यासाठी जर तू जेव्हा वेडा होशील त्याच्यासाठी तुला सगळी भूक तहान जेव्हा विसरशील. आता तुम्हाला मी जेव्हा एकरूप दर्शन सांगितलं तसंच जर आपल्याला करायचं असेल भगवंतासाठी तर काय करायला पाहिजे याचा पाढा आता भगवंत वाचतात आपल्याला की तुला पहिल्यांदा मनमना व्हावं लागेल. म्हणजे हे जे विघ्न आपल्या जीवनात येतात विघ्न म्हणजे साधा आपल्या तब्येत बिघडली, तब्येत चांगली ठेवायची असेल तर आपण व्यायाम करतो, चालायला जातो, मग योगासनं करतो. त्यात किती विघ्न येतात बघा, प्रचंड विघ्न येतात. म्हणजे श्रेयांश बहुविघ्नाने म्हणतात तसं ते प्रत्येक गोष्टीमध्ये विघ्न आहे. आता आपण जर मनमना व्हायचं काम म्हणजे विचार केला तर तिथे विघ्न येणारच. तुम्ही बघा ना की
जेव्हा हे दैवासूर संग्राम होत होता, तर दैवासूर संग्राम होत असताना जे अमृत मिळवायचं होतं ते अमृत मिळवण्यासाठी दोघंही आले. आणि ह्या दोघंही आल्यानंतर जेव्हा ते काय म्हणतात ते संग्राम सुरू झाला अमृत मिळवण्यासाठी, तेव्हा तिथे असुर पण होते आणि देव पण होते. पण इथे देवांना वाचवायसाठी प्रत्येक वेळेस भगवंत आले बघा. म्हणजे तिथे त्यांनी कूर्म अवतार घेतला. तुम्हाला माहिती होती गोष्ट माहीत जर असेल तर, तो जो मेरू पर्वत होता त्याला ते घुसळायचं होतं, तर तो खाली बसू नये म्हणून खाली भगवंत विष्णूंनी अवतार घेतला, म्हणजे कूर्म अवतार घेतला. आणि त्याच्यावर त्यांनी ते, आता बघा ह्या स्टोरी आहेत, मायथॉलॉजिकल स्टोरी आहे, पण याच्यामागे खूप डीप अर्थ असतो की असं जर भगवंत विष्णू जर माझा बेस जर असते माझ्या जीवनाचा, धर्म जर माझ्या जीवनाचा बेस असेल, धर्माचं जर अनुष्ठान माझ्या जीवनात होत असेल, तर मला कोणीच शेक करू शकत नाही. मला कोणीच कितीही माझ्यामध्ये हे अडचणी आल्या, कितीही माझ्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला अशा मोठ्या मोठ्या अडचणी आल्या, तरीही ते जे कूर्म अवताराचं रूप आहे किंवा तो जो सॉलिड बेस आहे माझा, त्याला पण धक्का लावू शकणार नाही. म्हणजे तेवढ्यापुरतं ते मे बी झाड असं वाकल्यासारखं वाटेल, खूप जोरात हवा आली, पाऊस आला, असं वाटेल की जसं गेलं, पण पुन्हा ते उभं राहील. आपल्या जीवनात पण कधी कधी वादळ येतील, असं वाटेल की आपण बस संपलो आता, पण पुन्हा उभं राहायची ताकद मिळेल. ती कुठल्या याच्यावर येते की तुमचा जर बेस पूर्ण पक्का असेल तर. म्हणून ते भगवंत म्हणतात की मनमना असं वेडं व्हायला पाहिजे आणि मामुपाश्रित. पण आता हे मनमना होणं आणि त्या रस्त्याकडे जाणं, त्यासाठी भगवंत म्हणतात की एफर्ट घेणं आवश्यक आहे, तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काय म्हणतात की देवाची हेल्प केलं, मामुमाश्रित. दुसरा शब्द आणला आहे. प्रथम मनमया, नंतर माझा तू आश्रय घे. म्हणजे हे एकट्याला शक्य नाही. आपण मग म्हटलं की विघ्न भरपूर आहे आपल्या ह्या पूर्ण आयुष्यामध्ये किंवा साधकाच्या आयुष्यामध्ये. मग विघ्नांना पार कसं करायचं, तर भगवंतांना सोबत घेऊन जायचं. जसं अर्जुनाच्या जीवनात आपण बघतो की अर्जुनाच्या सोबत सदैव भगवंत असल्यामुळे त्या इतके विघ्न आले त्याच्यासमोर, पण त्यांनी ते पार केलं. म्हणून ते म्हणतात की जर पहिल्यांदा तुला वेडा व्हायला पाहिजे, कंडिशन्स आहे. पहिली तुला वेडा व्हायला पाहिजे मोक्षासाठी किंवा भगवंताची दर्शन घेण्यासाठी म्हणून. दुसरं म्हणतायत की तुला माझा आश्रय घ्यायला पाहिजे. आता इथे अहंकारासाठी म्हणत नाही आहे ते, पण इथे यांचं म्हणण्याचा अर्थ आहे की स्वतः तू प्रयत्न कर, स्वप्रयत्न आवश्यक आहे, पण त्या स्वप्रयत्नांना फळ येण्यासाठी म्हणून तुला माझा आश्रय घेणं आवश्यक आहे. थोडक्यात आपण याला म्हणतो शरणागती म्हणू शकतो, की भगवंताला शरण जायला पाहिजे किंवा ईश्वर अनुराग आपण आणायला पाहिजे आपल्यामध्ये. तो जर असेल तर आपल्याला भगवंताला जाणं अजून सोपं होतं. तिसरं आणतायत ते पुन्हा इथं मग आता वीतराग भय क्रोधा. ते म्हणतात अजून एक लक्षात ठेवायला पाहिजे, तो अजून तिसरी गोष्ट करायला पाहिजे. पहिल्यांदा मनमाया, मग मला आश्रय तू घेऊन जा किंवा मला शरणागत होऊन तू जा, आणि तिसरी म्हणतात की वीतराग भय क्रोध, की हे राग द्वेष आणि भय याचा प्रॉब्लेम मात्र अर्जुना तुला सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे ही प्री कंडिशन आहे. ही जर नसेल, म्हणजे रागद्वेषामध्ये सदैव आपण असू तर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीमागे प्रचंड जर अटॅचमेंट असेल, आपली राग असेल प्रचंड, राग म्हणजे इथे हा क्रोध नाही, राग म्हणजे अटॅचमेंट, की माझा वस्तूकडे म्हणा किंवा व्यक्तीकडे म्हणा, त्याच्याबद्दल जर माझ्या मनात प्रचंड राग असेल किंवा ओढ असेल, तर हे काही शक्य नाही. आणि हे काय होतं, असं तर खरं मुळाचं काय होतं की आपण त्या गोष्टीमध्ये सोर्स ऑफ जॉय बघतो, की त्या गोष्टीमधून मला आनंद मिळतो हे आपण बघतो, आणि त्यामुळे आपली अटॅचमेंट वाढते. की वस्तूंमध्ये, त्या व्यक्तीमध्ये जेव्हा आपण अटॅचमेंट बघतो, आनंद बघतो, की त्या गोष्टीपासून, त्या व्यक्तीपासून मला आनंद मिळेल, तेव्हा मी तशी अटॅच होतो. ती मिळाली नाही तर क्रोध होतो, आणि त्या अटॅचमेंटमुळे भय पण होतं. समजा आता सिंपल आहे की तुम्ही घरी आहात
आणि कोणी घरचा खूप क्लोज माणूस आहे आणि रात्र झाली 10 वाजता कोणी त्याने फोन नाही केला, काही केला नाही, मेसेज पण नाही केला, फोन लागत नाही, झालं आपलं भय सुरू. असं भय वाचताना आपल्याला मनात चांगल्या गोष्टी येत नाही, तिथं निगेटिव्ह गोष्टी येतात. काय झालं असेल, हे झालं असेल, ते झालं असेल, सगळं निगेटिव्ह पाडा आपण त्यावेळी वाचतो. माइंड आपलं असं उलटं आहे, ते कधीच सरळ विचार करत नाही. ते असं कधीच विचार करणार नाही की नाही कोणाची गप्पा मारत बसला असेल किंवा ध्यान करत बसला असेल, तसं कधीच विचार येत नाही आपल्याला. पहिल्यांदा विचार आपले सगळे निगेटिव्ह विचार येतात. तर कारण काय, इट्स अ टेरिफिक अटॅचमेंट. आजच आमच्या इथे काल एक इन्सिडेंट झाला की आमच्या तिथला एक एम्प्लॉई, तो शाळेमध्ये काम करतो, त्याला काय वेळ लागलं की काय माहीत नाही. तर काल मंदिर बंद होता म्हणजे 12 वाजता असं तो त्या सगळ्यांना असं म्हणजे वॉचमनला वगैरे असं बाजूला सारून असं नाचत त्याला वेड्यासारखा मंदिरात गेला. मंदिर बंद होतं आणि दरवाजाला मोठा 5-6 लाथा मारला दरवाजाला मोठ्या. इतक्या कारण त्याच्यावर पॉवर पण तेवढी येते ना, तर इतक्या जोरात त्यांनी लाथा मारल्या की ते म्हणजे आतली कडी पण अशी ती वाकली सगळी ठाकूरांच्या म्हणजे गर्भगृहाची. मग त्याला पकडण्यात आलं, त्याला हेच केलं वगैरे. आता ते पुढे मग ठाकूरांसमोर आता ग्रीड लागणार, तो भाग पुढचा वेगळा विचार. तर त्याला पकडून घेऊन गेले. तेव्हा मग महाराज म्हणले की पोलिसांना दिलं त्यांना. म्हणजे मी सांगतो कसं की काय गोष्ट कशी घडतात. आता पोलीस अशा केसेस घेत नाहीत कधी, आता इतके लोक पागल लोक आहेत, कारण त्यांना घेऊन काय करणार ना. पोलिसांना प्रॉब्लेम त्याला सुरक्षित ठेवणं म्हणजे, कारण तो तिथे पोलिसांच्या कोठडीमध्ये काय करेल माहीत नाही. तर मग आता मठाने सांगितलं म्हणून पोलीस बिचारे घेऊन गेले त्याला. आता त्याला खाणं पिणं देत आहेत, त्याच्यामागे एक पोलीस बसवला आहे त्याला. आता मग त्या आरामबागला पाठवलं 25 किलोमीटर हॉस्पिटलमध्ये, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये. तिथे ते ट्रीटमेंट मिळत नाही, याची केस अजून जास्त खराब आहे म्हणून त्याला 100 किलोमीटर हॉस्पिटलमध्ये बिचारे पोलीस घेऊन चालले आहेत. ते म्हणलं महाराज आम्ही कधी करत नाही सगळं कामं, आम्ही वेळा एका थोडं लक्ष देत नाही म्हणजे त्याच लोकांकडे. तुम्ही सांगितलं म्हणून म्हटलं हे झालेलं आहे. माझ्या डोक्यात तेव्हा प्रश्न आला, म्हणजे विचार आला की तो झाला वेळा, पण मठाचा आश्रय मिळाल्यामुळे काय म्हणतात त्याला ट्रीटमेंट पण झाली. कित्येक अशी वेळा त्यांना ट्रीटमेंटच मिळाले. कदाचित त्याला ट्रीटमेंट म्हणून तो काही दिवसांना बरा होऊन येऊ पण शकेल देवाची इच्छा असेल तर. आता एवढं सगळं झाल्यानंतर पण आज सगळी त्याची आई आली आणि आई आमच्याशी भांडायला लागली की तो वेळा नाहीच आहे, त्याला सांगा पोलिसांना सोडून द्यायसाठी. हा आहे राग. तेव्हा लक्षात आलं की तिला दिसते आहेत महाराज आमचे म्हणतायत की त्यांनी जर इथे आला तुझ्या घरी आणि बाजूला माणसाला मारलं चुकून, म्हणजे वेड्याच्या त्याच्यामध्ये खून केला, काय केला, तर तू जेलमध्ये जाशील. पण ती सारखी म्हणते नाही माझा मुलगा वेडा नाही. म्हणजे किती मोठं आवरण. म्हणजे मी असं म्हणत नाही त्यात काय चांगलं वाईट मी त्या म्हणत नाही आहे की ते असं होणं चांगलं आहे की वाईट आहे. मी दाखवायचा एवढाच प्रयत्न करतो आहे की किती प्रकारची आपल्यामध्ये आसक्ती होऊ शकते. तिथे विवेकाचा काहीही बोध राहत नाही. तर इथे तेच भगवंत म्हणत आहेत की हा राग, भय आणि क्रोध ह्या 3 गोष्टींमधनं वाटतं तुला बाहेर यायला पाहिजे. या 3 गोष्टीला जो कंट्रोल नाही करू शकले, मॅनेज कर ॲटलिस्ट. म्हणजे आपल्याला शक्य होत नाही बरेच वेळा, पण वी कॅन मॅनेज. ठीक आहे, मला 2 वेळा आला राग, कोणाबद्दल मला वाटलं, त्यातलं मी थोडासा झटका खाल्ला, पुन्हा थोडंसं आपण स्वतःला आवरलं. म्हणजे यातनं सगळेच लोक जातात, म्हणजे मोठे मोठे महापुरुष पण यातनं जातात. फक्त होतं काय की त्यांच्यामध्ये पण सुख येतं, त्यांच्यामध्ये पण दुःख येतं. फक्त ते वेगळं होऊन बघतात साक्षीसारखं. त्यांना दुःख होत नसारखं. दुःख होतं, प्रत्येक माणसाला दुःख होतं. प्रत्येक त्या ज्ञानी माणसाला पण दुःख होतं, ज्ञानी माणसाला सुख होतं. त्याला पण सुखाचा अनुभव येतो, त्याला पण दुःखाचा अनुभव येतो. त्याला पण वाईट वाटतं. समजा सुई टोचली तर ज्ञानी माणसाला सुई टोचत नाही असं होत नाही, त्याला पण लागतं ते. पण फक्त तो त्या दोन्ही घटनेमधनं तो सुख भोगतो, पण त्याला माहीत असतं की हे जाणार आहे. तो दुःख भोगतो, त्याला हे पण माहीत असतं की हे पण जाणार आहे. मी या दोघांच्यापेक्षा वेगळा आहे, हा जो बोध आहे, हा बोध ते आणत असतात. पण आपण त्याच्याशी एक झालेलो असतो, म्हणजे फेविकॉल सारखे. ते एकदम आपला तो एक चांगला शब्द आहे, स्नेह हा शब्द आहे. स्नेह म्हणजे आपण इतके ते स्नेह असं म्हणजे त्या फेविकॉलने चिटकलेलं असतो की ते फेविकॉल निघत नाही आपलं. तर
इथे भगवंत म्हणत आहेत की हे तुला मॅनेज करायला पाहिजे. वीत राग भय क्रोध हे जर तू मॅनेज केलं, याच्यापासून तू बाहेर निघाला हां, तर तू पुढे जाऊ शकशील. कारण आपण बघितलं आहे की ह्या सगळ्या म्हणजे आपल्या जीवनाच्या याच्यामध्ये बरेच वेळा आपण विचार करत राहतो, पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं फ्युचरवर आपलं काहीच कंट्रोल नसतं. पण आपण त्या कंट्रोल ठेवण्याच्या मागे इतके व्यस्त असतो की आज आपण आहोत, उद्या आहोत की नाही माहीत नाही, आपल्याला कोणाच माहीत नाही आहे. पण त्या उद्याच्या चिंतेमध्ये एवढं असतं, मग्न असतो आपण की आता ते बँकेचे रेट 5% आहे, 4% आहे, आता 3 होईल, 2 होईल, मग 20 वर्षांचं माझं काय होईल, आता 20 वर्ष जगेल की नाही हेच मला माहीत नाही. सो व्हॉट भगवंत सेज दॅट वी शुड बी कॉन्ट्रीब्युटर, म्हणजे चिंता करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे असं कुणीच म्हणत नाही की या आपल्या फ्युचरबद्दल चिंता करू नये किंवा त्याची काळजी करू नये. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला देश चांगला चालण्यासाठी म्हणून आपण म्हणजे चिंता करत असतो. पण आपल्या आधी फक्त एकच व्होट आहे. तो व्होट म्हणजे यू कॅन कॉन्ट्रीब्यूट. असं नाही आहे की मी BJPला व्होट दिल्यामुळे BJP येईलच किंवा काँग्रेसला व्होट दिल्यामुळे काँग्रेस येईलच असं म्हणायचं नाही आहे. पण आय कॅन ओनली कॉन्ट्रीब्यूट, आय कॅनॉट कंट्रोल. हे मुख्य आहे की ह्या फ्युचरसाठी म्हणा, जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी कॉन्ट्रीब्यूट करू शकेन, बट फ्युचर आय कॅनॉट कंट्रोल. तर ह्या गोष्टींचा जर साधारण आपण जर विचार केला आपल्या जीवनामध्ये, तर वीत राग भय क्रोध ही जी गोष्ट आहे यातनं आपण नक्कीच बाहेर पडू शकतो. आणि ते बाहेर पडल्याशिवाय भगवंत म्हणतात की तुम्ही भगवंताकडे जाण्यासाठी अजूनही फिट नाही. आता समजा मी वीत राग भय क्रोधापासून बाहेर पडलो, हां, मी हळूहळू माझं स्वतःचं मन कंट्रोल करायचा प्रयत्न केला आणि हे करता करता मी कर्म पण केलं, तर याने काय होईल की माझं मन शुद्ध होईल. पण मन शुद्ध झालं तरी काय, मी पूर्ण अल्टिमेट तिथपर्यंत पोचलेलो नाही आहे अजूनही, ज्ञानापर्यंत. त्यासाठी भगवंत म्हणतात की ज्ञान तपसा, की तुला ज्ञान काही ॲटोमॅटिक होत नसतं. मला केमिस्ट्रीचं ज्ञान काही एकाएक असं होत नाही की इथून मी सकाळी चाललो आहे, मंदिरामध्ये चाललो आहे आणि मध्येच मला फिजिक्सचं पूर्ण ज्ञान झालं, असं कधीच होत नाही. मला त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, पुस्तकं वाचायला लागतात, त्यासाठी गायडन्स घ्यावा लागतो, तेव्हा मला फिजिक्सचं ज्ञान येतं. तसंच इथे भगवंतांना म्हणायचं आहे की श्रवण, मनन, निधिध्यासन याचं तप तू आता करायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा हा कामक्रोधाचं किंवा हे राग द्वेषाचं तू कंट्रोल करायला पाहिजे. नंतर मनमनाव मला व्हायला पाहिजे. नंतर मला शरणगात व्हायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर काय होईल, तुझं मन शुद्ध होईल. आणि त्यानंतर काय होईल, ज्ञान तपसा पूता. पूता म्हणजे पवित्र होणं. की तपस या श्रवण मनन निधिध्यासनामध्ये जेव्हा तू तापल्या जाशील, या तापल्या जाशील म्हणजे जेव्हा तितका याचा जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करशील, त्यांनी काय अजून जास्त तू पवित्र होशील. आणि पवित्र झाल्यानंतर काय होईल, मदभाव मागत की तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. इथे या एका श्लोकामध्ये भगवंतांनी हे पूर्ण सुंदर हे सांगितलं आहे की माझ्यापर्यंत यायचं असेल तर कसं करायला पाहिजे तुला, की ह्या 2-3 स्टेप्समध्ये हळूहळू तू माझ्याकडे येऊ शकायला पाहिजे. की कर्म करता करता रागद्वेष याला कंट्रोल कर. हे करता करता मला शरणागत पण हो. आणि मोक्षासाठी वेडेपणा ठेव डोक्यामध्ये, तो एक ध्येय आपल्या मनामध्ये ठेव. आणि त्यासोबत ज्ञान तपसा, श्रवण मनन निधिध्यासन विवेक वैराग्य याचा सदैव अभ्यास कर. आणि हा अभ्यास करता करता तू शेवटी माझ्याकडे पोचशीलच. असं सांगून भगवंत म्हणतात की तुला म्हणजे मग आपण जे म्हणलं की एकरूप ईश्वराचं दर्शन करणं किंवा विराट ईश्वराचं दर्शन करणं, हे जर आपल्याला करायचं असेल, भगवंताचं जर करायचं असेल किंवा निर्गुण रूपाचं जरी भगवंताचं दर्शन करायचं असेल, तर आपल्याला या प्रोसेसमध्ये जाणं भाग आहे. आणि प्रोसेस या श्लोकातनं भगवंतांनी सांगितलं आपल्याला. बाकी उरलेलं आपण पुढच्या क्लासमध्ये बघितलं. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.